नीट बघून घ्या, ही राजापूरची टोपीकरांची वखार. इथून हे टोपीकर इंग्रज व्यापार करतात. आपल्या देशात ते व्यापारी म्हणून आलेत खरे, पण यांचं वागणं मात्र व्यापाऱ्यासारखं नाही. इथल्या राजकारणात त्यांना रस आहे. त्यांच्यासाठी आपण काय, मोगल काय, सगळे सारखेच. हे टोपीकर इंग्रज कुणाचेच नाही. ज्याची बाजू सरस तिकडे यांची उठबस. इतर देशात काय सुरू आहे याची माहिती यांच्याकडून आपल्याला मिळते. पण एक गोष्ट मात्र नक्की, यांना आपल्या देशात फक्त आणि फक्त व्यापारी म्हणूनच राहू द्यायचं, जास्त वाढू द्यायचं नाही. त्यांनी हातपाय पसरायला सुरुवात केली की ते हातपाय जागीच छाटायचे. आता आपण हल्ला कसा करणार आहोत ते नीट समजून घ्या. क्या शिवा ने राजापुर पर हमला किया? ये राजापुर बीच में कहां से आ गया? शिवा तो हमला करने वाला था सुरवे पे, पर रुख बदलकर हमला किया राजापुर पर. ये शिवा की चालें कभी कभी हमारी समझ के बाहर होती है. वहां अंग्रेजों का माल खाना है ना, उसे ही लूटने गया होगा. शायद शिवा उन्हें सबक सिखाना चाहता है. इंग्रज काय सबक शिकवणार शिवाजीला? हाताची बोट मोजण्या इतके तर सैनिक आहेत त्यांच्याकडे. लोण्यात सुरी खुपसावी ना इतक्या सहजपणे शिवाजी हरवेल त्यांना. हुजूर, पण प्रश्न इथे हार जीतचा नाहीच आहे. शिवाजी तहात काय काय कबूल करून घेतो त्यांच्याकडून, हा प्रश्न आहे. हुजूर, जर खंडणी स्वरूपात त्यांनी त्यांच्याकडून दारू गोळा आणि तोफा मागून घेतल्या तर आपल्यासाठी खूप कठीण होऊन बसेल सगळं. नहीं होगी तकलीफ. हम ऐसा नहीं होने देंगे. व्यापारी म्हणून आला आहात तर व्यापारी म्हणूनच राहायचं. जर मर्यादा सोडून वागाल तर आम्ही तुम्हाला मर्यादेत कसं ठेवायचं हे पुरेपूर जाणतो. व्यापार सोडून राजकारण केलं तर त्याची सजाही मिळणारच. आम्ही तर व्यापारच केला. याला व्यापार नाही, राजकारण म्हणतात. व्यापारी कधीही लढाईत भाग घेत नाहीत. व्यापाऱ्यांची फौज नसते. आम्हाला सोडा प्लीज. माफ करा, आम्ही अधिकारी आहोत. तुम्ही कोणी असाल, पण तुम्हाला नुकसान भरपाई ही द्यावीच लागेल. देव. या आगळिकीसाठी तुम्हाला 20,000 सुवर्ण मुद्रा द्याव्या लागतील. आणि आमचा खर्च आणि मनुष्यहानी यासाठी 50,000 सुवर्ण मुद्रा आणखी द्याव्या लागतील. ओ माय गॉड, हे खूप होत आहे. तुमच्या जीवापेक्षा तर जास्त नाही. देव. आमच्या आणखी काही शर्ती आहेत. यापुढे तुम्ही आमच्या विरुद्ध कुठेही हत्यार चालवणार नाही. मंजूर. या वखारीचा विस्तारही करणार नाही. मंजूर. तुमच्या पदरी फक्त 100 सैनिक ठेवायचे, त्यापेक्षा जास्त चालणार नाही. 100 म्हणजे 100. बाकीचे पाठवून द्या बोटीत बसवून. तिथे लढा म्हणावं. मंजूर. यातल्या कुठल्याही शर्तीचा भंग झाला तर तुम्ही जीवानीशी मारले जालच, पण त्यापुढे कोणताही टोपीकर आमच्या मुलखात दिसला तर त्यालाही फाशी देण्यात येईल. मंजूर. असं कसं वागतात हे विजापूरचे आली आदिलशाह? आमासने म्हणाले शिवाजीच्या मदतीला जाऊ नको. आम्ही नाही गेलो, दिलेला शबूत फिरवला. आधीच आता शबूत फिरवला म्हणून हे शिवाजीराज चिडला असणार. त्यात त्यांची पाठ फिरली, आम्ही लगेच आमचा मुलूक जिंकून घेतला. ही बी लई मोठी चूक केली आम्ही. नाही नाही,
चूकच झाली. आता तरी आपल्या मदतीला कुणी येणार आहे का? कोणाची काही खबर नाही. आता कोण अडवणार ह्या शिवाजी राजाचा झंझावात? हुजूर शिवाजींनी तळ कोकण पूर्णपणे काबीज केलंय. दाभोळ आणि राजापूर त्याच्याकडे गेलं होतंच. टोपीकरांकडून जबरी वसुली करून शिवाजी सुर्वे सरदारांच्या रोखानं शृंगारपूरला निघालेत अशी खबर मिळाली. आदिलशाहीतले कोणतेही सरदार किंवा खुद्द अली आदिलशाह यांनी सुर्वेंना मदत करण्यास नाकारली आणि म्हणून आता त्यांना शिवाजीला सामोरं जावं लागणारे एकट्यानं आणि स्वबळावर लढावं लागणारे त्याच्याशी. ये दो मुर्गों की लड़ाई है, लड़ने दो. हमारा मकसद सिवा के कोकण इलाके पे कब्जा करना है. तानाजीराव राजाचं काम लोकरक्षणाचं, लोककल्याणाचं. हा सुर्वे स्वतःच्या जीवाच्या भीतीनं पळून जातो आणि रयतेला वाऱ्यावर सोडतो. मग हा कसला राजा? स्वतःच्या रयतेला छळून विजापूरकरांना कुर्निसात करणं हाच यांचा शिरस्ता. हे वैभव उभं केलं ते रयतेच्या तोंडचा घास हिरावूनच. असा क्षात्रपणा काय कामाचा? आधीच कोकणातल्या रयतेला उत्पन्नाची साधनं जेमते, पण तरी सुद्धा त्या रयतेला लुटणं हे यांचं राजलक्षण असावं. हे असले बेगडी राजे जर क्षत्रिय कुळात उपजत असतील तर तो क्षत्रिय कुळाला कलंकच समजला पाहिजे. नामदार खान से कहो कि हमले और तेज करें और सिवा के एक एक मुल्क को जीतते रहे. नामदार खान की फतेह ही सिवा को कोकण में रहने के लिए मजबूर कर देगी. सिवा कोकण में आया है तो अपनी मर्जी से, लेकिन जाएगा हमारी मर्जी से. पहले कोंढाना, उसके बाद सिवा का एक एक किला हम जीतेंगे. हमें यहां वक्त मिलेगा स्वराज जीतने के लिए, इसलिए सिवा का कोकण में रहना बहुत जरूरी है. नामदार खान की ताकत बढ़ाने के लिए 5000 की फौज भेज दो. और अगर इस बीच सुर्वे ने सिवा पे पलटवार किया तो दूध में शक्कर. एक खबर आहे, अहो कोकणातल्या आपल्या सीमेवर नामदार खान येऊन बसलाय. दुबाकुळ घालतोय, लुटालूट करतोय. येसाजी आपण राजापुरात होतो तोपर्यंत हा नामदार खान गप्प होता, आणि आता राजगडाकडे जायला निघालो तर लगेच त्यानं उच्छाद मांडायला सुरुवात केली. म्हणजे मला काही कळलं नाही. येसाजी याचा अर्थ हाच, आम्ही राजगडाकडे फिरकू नये अशी शाहिस्ते खानाची इच्छा आहे, आणि म्हणूनच हा नामदार खान आपलं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतोय. आत्ता आलं माझ्या ध्यानात. राज, तुम्ही आम्हाला आज्ञा द्या. आम्ही जातो नामदार खानावर चालून, तुम्ही निघा राजगडाकडे. येसाजी तुम्ही हल्ले सुरू करा, नेतोजीराव तुमच्या मदतीला येतील. येसाजी हा नामदार खान, सुर्वे, टोपीकर ही सगळी पांडकुळ आहेत, पांडकुळ, आणि त्यांना पोचतोय हा शाहिस्ते खान. ही पांडकुळ ज्याच्या जीवावर जगतायत, पोचली जातायत, ते शाहिस्ते खान नावाचं झाडच समूळ नष्ट करायची वेळ आली आहे.
प्रवासात खूप दगदग झाली ना? दमला असाल. आधी थाळा घ्या. नाही राणीसाहेब, थाळानंतर. राजा जसवंत सिंग कोंढाण्याच्या परिसरात आहे. जर कोंढाणा हातचा गेला तर शास्ता खान स्वराज्याचा घास घेण्यासाठी पुढे सरसावणार. कोंढाणा हातून जाऊ नये यासाठी आऊसाहेबांची मसलत करणं गरजेचं आहे. आऊसाहेब कुठे आहेत? मसलत खाण्यात. सरदार सुर्वेंनी संगमेश्वरावर हल्ला केला आहे. संभाजी कावजी कोंढाळकर मौजे मालकरच्या ठाणेदाराच्या लोभानं खानाला जाऊन मिळाले आहेत. अहो, कोकणातल्या आपल्या सीमेवर नामदार खान येऊन बसलाय. सिपाहियों के दिल में नेताजी ने डर पैदा किया है, पूरी फौज दहशत में. अब आप ही बताइए हुजूर, उसका बंदोबस्त हम कैसे करेंगे? जो भी करना है बहुत जल्द करना होगा हुजूर, क्योंकि अभी अभी खबर आई है कि सिवा राजगढ़ पर पहुंच गया है. और अगर सिवा ने अपना रुख नामदार खान की तरफ मोड़ लिया तो हमारी मुश्किलें बढ़ सकती हैं. उनकी ताकत दुगनी हो जाएगी और हमारा मुल्क पर कब्जा करना नामुमकिन हो सकता है. अब आप ही बताएं हुजूर, करे तो क्या करे? क्या सोच रहे हैं हुजूर? आलमगीर बादशाह को हमारे तरफ से खलीता भेजो और लिखो, हम हर तरफ फतेह पाने की कोशिश कर रहे हैं. हमारे सिपाही मराठों को मैदान छोड़कर भागने के लिए मजबूर कर रहे हैं. हम जल्दी ही पूरी जीत हासिल कर लेंगे और कोंढाना भी फतेह कर लेंगे. हमने तो सुना था कि राजपूत बड़े सुरमा और बहादुर होते हैं, लेकिन आपसे तो शमशेर भी उठाई नहीं जाती. और तो किले पर एक भी जोरों का हमला हुआ है ऐसा हमने नहीं सुना. जंग करने आए हैं या अय्याशी करने? कोंडाना तो स्वराज में मुश्किल किलों में से एक है हुजूर. उस पर कब्जा करना इतना आसान नहीं है और वक्त तो लगेगा ही, क्योंकि हम जैसे सिपाही असल में लड़ते हैं, आप जैसे ख्यालों में नहीं लड़ते. खामोश बदतमीज! एक नवाब से कैसे बात करते हैं, इसकी तमीज नहीं है आपको? सवाल जिस अंदाज में किया जाता है उसी अंदाज में जवाब दिया जाता है हुजूर. याद रखिए, आज आप जिंदा है तो हमारी वजह से. हम आपकी वजह से जिंदा नहीं है, हम अपनी शमशेर की धार की वजह से जिंदा है. जसवंत सिंह, हमने काफी फतेह हासिल की है, इसीलिए आज इस मुकाम पर है. आपकी फतेह हमें मालूम है, जीते तो आपकी फतेह और हारे तो उस सरदार की नाकामयाबी. राय बागड़ ने सुरंग बना के किले के दीवार की नीचे दरार ना बनाई होती तो आज अब तक आप वहीं बैठे होते, संग्रामगढ़ के सामने. याद रखिए, आपको हम 1 महीने की मोहलत दे रहे हैं कोंढाना जीतने के लिए. अगर इस 1 महीने में कोंढाना पे मुगल परचम नहीं लहराया, चुटकियों में आपको चींटी की तरह मसल देंगे. ये क्या तरीका है नवाब साहब के काम का? कुछ भी सुनते नहीं, बस अपनी ही चलाते रहते हैं. याला म्हणतात नवाबाची मनमानी. आम्ही खूप वेळा अनुभवतो.
इतकी मोठी फौज कोकणात न्यायचा हट्ट जर त्यांनी धरला नसता तर उंबरखिंडीत आमची हार झालीच नसती. आपके दिल को लगी है वो हार। अब अगले जंग में सीवा की खैर नहीं बागण के सामने। गुस्सा शिवाजीचा आलाच नाही आम्हाला, नवाब साहेबांचा आलाय. शिवाजीचं मन साफ आहे. तो फक्त स्वतःच्या देशासाठी आणि धर्मासाठी लढतोय. रयतेच्या आत्मसन्मानासाठी, स्वातंत्र्यासाठी लढतोय. बिल्कुल सही कह रही हैं आप। हमें तो ये भी पता नहीं कि हम लड़ क्यों रहे हैं। कोई उद्देश्य नहीं है, बस एक फरमान है, लड़ो बस। म्हणून कधी कधी असं वाटतं की शिवाजीकडे चाकरी करायला हवी होती. या जगण्याला अर्थ मिळाला असता. हातून स्वराज्याची सेवा घडली असती. मग आपल्या मुलखासाठी, आपल्या लोकांसाठी या परक्या मोगलांशी लढले असते मी. इसीलिए मैं शिवाजी के फौज के साथ जीत नहीं पा रहा हूं। शायद मैं चाहता ही नहीं कि उसकी हार हो। वो गुस्सा, वो जुनून ही नहीं रहा जंग के वक्त। शायद मैं गलत लोगों का साथ तो नहीं दे रहा हूं। मोरोपंत, या कोकण मोहिमेमुळे कोंढाण्याकडे दुर्लक्ष झालं आपलं. आणि शाहिस्ते खानानं तर कोंढाणा घेण्यासाठी कंबर कसली. काही झालं तरी कोंढाणा मात्र आपण हातून जाऊ द्यायचा नाही. कोंढाण्याभोवती वेढा कोणी दिला? कुठल्या सरदाराची नेमणूक केली शाहिस्ते खानानं? जसवंत सिंग. जसवंत सिंग राठोड, तो मारवाडचा सरदार ना? हो. फौज किती आहे त्याच्याकडे? 10,000ची फौज आहे राज. येडा इतका कडक केलाय, त्यात जरा बी कुचराई नाही. हा पर मोगलांच्या फौजे इतका लवाजमान आहे, पण सगळं बेतशीर आहे. स्फूर्तीला राजपुतांची फौज आहे त्याच्याकडे. त्यामुळे राज, आपली माणसं पेरणं लय अवघड आहे. पण बहिर्जी, कोंढाणा हातून जाऊ देणं म्हणजे पुणे खानाच्या झोळीत टाकण्यासारखं आहे. वेढा विणलाय कसा? 2 दरवाजे आहेत. दोन्ही दरवाज्यावर मुघलांच्या फौजेचा गराड आहे. राज, हा नुसता येडा घालून गप बसणार नाही, यो हल्ला करणार. तशी तयारी सुरू आहे त्याची. राज, आपण जर का बाहेरून त्याच्या फौजेवर हल्ले केले तर? नाही बहिर्जी. मोरोपंत, जसवंत सिंगांसाठी मानाचा नजराणा घेऊन जा. राजे, त्यानं वेढा घातलाय आपल्या किल्ल्यानं आणि त्या जसवंत सिंगाला आपण नजराणा द्यायचा? मोरोपंत, शाहिस्ते खानानं जी चाल खेळलीये त्याला उत्तर म्हणजे हा नजराणा आहे. खानानं नामदार खानाला पाठवून उत्तर कोकण घेऊन आपल्याला शह दिला. आपण तळ कोकण घेऊन त्याला काठ शह दिला. त्यानं आपली दामटी करण्याचा प्रयत्न केला, पण आपण त्याचीच दामटी केली. आता शाहिस्ते खानानं ही नवी पद्धत अवलंबली आहे, प्रलोभनाची. प्रलोभन दाखवून फितुरी करून गड घेण्याचा डाव रचलाय खानानं. त्या डावाला प्रतिडाव म्हणजे हा नजराणा. बहिर्जी, जसवंत सिंगाची कुंडली काढा. तशी थोडी खबर आली हाताशी. त्या जसवंत सिंहाचं आणि शाहिस्ते खानाचं फारसं पटत नाही राज. अजून काय माहिती मिळाली? त्याचं रायबागांचं जरा जमतं, विचार जुळतात त्यांची. पाहिलं मोरोपंत, अंधारात मारलेला खडा बरोबर बसणार असं दिसतंय. शाहिस्ते खान आणि जसवंत सिंग यांच्यामध्ये असलेली दरी रुंदावण्याचं काम आपण करायचं. आणि त्या दृष्टीनं टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे हा नजराणा. आलं लक्षात राज. खंबगणी. घड़ी खंबा, आपकी तारीफ? मी मोरोपंत त्र्यंबक पिंगळे,
शिवाजी राजांनीच पाठवलंय मला इथे. राजे तुमच्याशी मैत्री करू इच्छितात. राजांनी नजराणे पाठवलेत खास तुमच्यासाठी. ही खास भेट कार्तलब खान साहेबांची तलवार आहे. उंबरखिंडीमध्ये जप्त केली होती. आता राजांच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर कार्तलब खान तेव्हाच ठार झाला असता. ही तलवार तुम्ही स्वतः कार्तलब खान साहेबांना द्या. अहो, तलवार म्हणजे वीरांचे आभूषण. त्यांची आणि तुमची मैत्री अधिक गाढ होईल यामुळे. हमारे और कारतलब के दोस्ती के बारे में इतनी गहराई से सोचते हैं तुम्हारे शिवाजी राजे. आता तुम्हीच पहा. राजांनी तुमच्या आणि कार्तलब खान साहेबांच्या मैत्रीबद्दल इतका बारकाईने विचार केला असेल तर मग तुमच्या आणि त्यांच्या स्वतःच्या मैत्रीबद्दल किती विचार करून ठेवला असेल. लूटपाट चालू रखो. शिवा को लगना चाहिए कि हम चुपचाप नहीं बैठे हैं. जी, वैसे भी काफी दिनों से आपने ठीक से आराम नहीं फरमाया है, तो दिल बहलाने के लिए कुछ किया जाए. अगर आपकी इजाजत हो तो उसका भी इंतजाम किया जा सकता है. इस पाक जगह पे नापाक काम तो होने ही चाहिए. ये जीजाबाई का महल है. यहां वो पूजा पाठ करती होंगी, लेकिन हम यहां पे शबाब और शराब की महफिल जमाएंगे. जाओ, ऐलान कर दो फौज में. नाचो गाओ, जो जी में आए करो. कव्वाल का मुकाबला रखो और अपनी हवस मिटाने के लिए जो औरत पसंद आए उसे उठा लो. राजा 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 त्या शास्त्रखान्याच्या माणसानं घरं जाळली, सून पळवली, शेत जाळून गेली राजा त्याची फौज. राजा आवरा त्या खानाला, धार मारा, कृपा करा राजा, कृपा करा, चेचून काढा राजा त्याला. आता हल्ला शाहिस्ते खानावरच. हल्ला कुठं करायचा ते आम्ही आणि आऊसाहेबांनी ठरवलं, पण तो केव्हा आणि कसा करायचा यासाठी तुम्हा सगळ्यांचा विचार हवा आहे. राजे, हल्ला नक्की कुठं करायचा? हल्ला करायचा तो इथे, थेट लाल महालात घुसून शाहिस्ते खानाची खांडोळी करायची. हुजूर, हुजूर, आपके होनहार बेटे छोटे नवाब फतेह खान का खलीदा आया है. जल्दी पढ़ो और बताओ क्या लिखा है हमारे लाडले ने. हुजूर, इसमें लिखा है कि आपका सुझाव उन्हें मंजूर है, इसलिए अपने परिवार के समेत फौज के साथ पूना आ रहा है. उसके साथ हमारे पोते भी आएंगे और उनके साथ हमारा वक्त अच्छा गुजर जाएगा. कारतलब खान, उनके रहने के लिए अच्छे से अच्छा बंदोबस्त करो. फतेह खान और उसकी बीवी बच्चे हमारे साथ रहेंगे, हमारे महल में. खाली कमरे हम खुद देख के आते हैं, फिर तय करेंगे किसको कौन सा कमरा देना है.
उस नारो पंडित को बुलाओ। रोजच्या रोज त्या खानाच्या अत्याचारांच्या खबरा येत आहेत। इतका राग येतो त्या खानाचा, जन्मभर लक्षात राहील अशी अद्दल घडवली पाहिजे त्याला। खानाला तर धडा शिकवलाच पाहिजे। जवळजवळ 2 वर्ष झाली तो आपल्या लाल महालात ठिय्या मारून बसलाय। खरं तर राजेंनी त्या खानाला आधीच धडा शिकवला असता, पण नेमकी त्याची फौज कोकणात शिरली, त्यामुळे किती वेळ कोकणातच गेला। ते तर आहेच, परंतु इथल्या फंदफितुरीमुळे राजेंचे पाय अडकले आणि कोकणातला गुंता वाढला तो त्या टोपीकर इंग्रज आणि सुर्वे दळवींमुळे। ह्याचा तर काही हिशोबच नाहीये। रोजच्या रोज 4-5 गावं लुटतोय तो आणि स्वतःची फौज पोसतोय। आणि त्याची फौज तरी केवढी अवाढव्य, एखाद्या हत्तीसारखी, आणि आपली फौज केवढी लहान। राजे तरी कसा मुकाबला करणार त्याचा? राणीसाहेब, हत्ती जरी आकारानं किती मोठा असला तरी एक लहानशी मुंगी सुद्धा त्याला सळो की पळो करून सोडते। फक्त आवश्यकता असते ती हत्तीच्या गंडस्थळापर्यंत पोहोचण्याची। चिंता करू नका, शाहिस्ते खानाच्या बाबतीत सुद्धा असंच होईल। खानाच्या फौजेचा रयतेवरचा आणि शाहिस्ते खानाचा स्वराज्यावरचा भार लवकरच नाहीसा होईल। हुजूर, हा माणूस तुम्हाला सगळी माहिती देईल। ये लो, काम हो जाना चाहिए। हमें सिवा की हर खबर चाहिए, हर पल की। वो क्या करता है, क्या सोचता है, सब कुछ। तुम राजगढ़ के अंदर दाखिल हो जाओ। अगर ये काम ठीक से किया तो और इनाम मिलेगा। अहो, या अशा योजनेमध्ये काही विपरीत घडू शकतं। घडू शकतंच मोरोपंत। या मोहिमेत पावला पावलावर मृत्यू दबा धरून बसलेला असेल आणि त्यामुळेच ही मोहीम म्हणजे गनिमी काव्याचा एक अद्भुत आविष्कार असणार आहे। पण काहीतरी अफाट अचाट कुणालाही कल्पना करता येणार नाही असं शौर्य दाखवल्याशिवाय मोगली सल्तनतीला हादरे कसे बसतील? त्यामुळे या मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्याकडे वाघाचं काळीज, चित्त्याची चपळाई, बहिरी ससाण्याची नजर, मांजराची चाल आणि मगरीची पकड असली पाहिजे। ही मोहीम म्हणजे शाहिस्ते खानाच्या गुहेत शिरून त्याच्या चपड्यात हात घालून त्याचे दात घशात घालण्याची मोहीम आहे। कळ्यांनो, स्वराज्याचा दरारा काय असतो आणि स्वराज्याच्या वाट्याला जाण्याचे परिणाम काय होतात हे दिल्लीपती औरंगजेबाला दाखवण्याची हीच ती वेळ। सांगा, या मोहिमेचं नेतृत्व कोण करणार? सव्वा लाखाची फौज, तोफा, हत्ती। अहो, पण या आपल्या अवघड मुलखामध्ये त्याच्या या हत्तींचा आणि तोफांचा काय उपयोग? आपल्या एकेका मावळी मनगटात हत्तीचं बळ आहे। त्या खानाची फौज असेल अफाट, बुद्धीने बळाचा पराभव करता येतो हे लक्षात असू द्या धाकट्या राणी साहेब। थोरल्याबाई साहेब, आई जगदंबेच्या कृपेने आणि आऊसाहेबांच्या आशीर्वादाने ही मोहीम नक्की यशस्वी होईल। परंतु या मोहिमेत राजांची रणनीती काय असेल? गनिमी कावा। त्या हस्तिनापूरच्या दुर्योधनाला आणि त्याच्या त्या शकुनी मामाला कृष्णाच्या बुद्धीचा कावा कळला नाही, मग त्या औरंगजेबाला आणि त्याचा मामा शाहिस्ते खानाला
आपल्या राजांच्या बुद्धीचा गनिमी कावा कसा कळेल? म्हणजे ही मोहीम गनिमी काव्याचा परमोच्च बिंदू ठरेल. राजांच्या हातून पार्थ पराक्रम घडेल. अलबत. म्हणूनच या मोहिमेचा शिलेदार निवडताना तो गनिमी काव्यात माहीर, चलाख आणि तिखट तलवारीचा धनी असावा. शिवाय वेशांतरातही पारंगत असावा. त्यामुळे ही मोहीम बहिर्जी नायिकांना मिळेल असा आमचा कयास आहे. नाही हं बहिणजी, अहो खूप जोखमीची आहे ही जबाबदारी, जीवावर बेतेल. अहो माहिती आहे. मग हे पण माहिती असेल की या स्वराज्याच्या हेर खात्याचे प्रमुख आहात तुम्ही. हो, सगळेजण राजांचा तिसरा डोळा मानतात तुम्हाला. तुमची सगळ्यात जास्त गरज आहे या स्वराज्याला. नाही पंत, तुमची बी तेवढीच गरज आहे स्वराज्याला. अहो तुम्ही म्हणजे दौलतीचे प्रधान पंत आहात. अहो सदरेवर तुमची लेखणी चालते, रणांगणावर तुमची तलवार चालते. तुम्ही म्हणजे स्वराज्याचे दुधारी पाता आहात. अहो अशी अनेक दुधारी पाती आहेत या स्वराज्यात आणि अशी पुष्कळ मिळतील सुद्धा. पण दुसरा बहिर्जी दौलतीत होणे नाही. ऐका माझं, ही जबाबदारी माझ्याकडे लागली. तुम्ही यात पडायचं नाही. मी स्वतः बोलतो राजांशी. या बघा या सज्जराव, आता अफजल खानाच्या वक्ताला राजांचा अंगरक्षक म्हणून लय नाव कमलत की तुम्ही. आता ही मोहीम मारून आम्हाला मी मोठं होऊ द्या. अहो सुभेदार, तुम्ही लहानपणापासून एवढं नाव कमवलंय की आम्हाला 7 जन्म लागतील तुमच्यासारखं बनायला. असं मग मला सांगा, मोठं कोण, आम्ही का तुम्ही? तुम्ही अंगाशी. हे बघा, या सजीराव धोक्याची मोहीम आहे हा, आणि मोठ्या भावानं धोका घ्यायचा असतो, लहान्यानं नाही. अहो रीतच नाही आपली ती. असं म्हणताय सर? मग काय. बर, तसं तर तसं. पण मला सांगा, आता लहान भावानी मोठ्या भावाकडे एखादी गोष्ट मागितली तर देणार नाही की काय? अहो एक काय 1000 डाव देऊ की. मग मोहीम द्या की. या आम्हाला शब्दात अडकवत सवय. बरं ते राहू द्या. राज ज्याला मोहीम देतील त्याला देतील. त्या शाहिस्ते खानाला जबर तडाखा द्यायचा म्हणजे द्यायचा. तो खान जिद्द नाही जायला पाहिजे. सिवा की ये मुहिम आखिरी पड़ाव में है और इसमें कोई दो राय नहीं है कि फतेह हमारी होगी. लेकिन इस मुहिम का ताज हम अपने जानशीन फतेह खां के सर पर सजता हुआ देखना चाहते हैं. वो कैसे? फतेह खां को इस मुहिम का सिपह सालार बनाएंगे हम, और सिवा को शिकस्त देने वाले हमारे फतेह खां का नाम मुगलिया सल्तनत में बड़े शान से लिया जाएगा और हमारे वालिद होने का फर्ज भी पूरा होगा. आपकी मशीयत तारीफ है काबिल, लेकिन हमें डर है. क्या हमारा बेटा फतेह उस सिवा और उसके तेज तर्रार मराठों के सामने जंग कर पाएगा? उसे कहां जंग लड़नी है बेगम. मुगलों के जंग लड़ने के तौर तरीकों से फतेह खां अच्छी तरह वाकिफ है. हम मुगल जंग नहीं लड़ते बल्कि लड़वाते हैं. कभी मराठों को, कभी राजपूत को. जंग में मुगलों का एक कतरा भी खून नहीं बहता, फिर भी जीत हमें हासिल होती है और मुगलिया परचम आसमान में बुलंद लहराता है. राणीसाहेब, ही मोहीम जरा वेगळी आहे. लाल महालाच्या सभोवती 1,00,000 फौजेचा गराडा आहे आणि तरीही लाल महालात घुसून खासा शाहिस्ते खान गारद करण्याचा विचार आहे आमचा. राजे, ही मोहीम तुम्ही अशी आखली आहे की याचा विचारच काय? स्वप्न पाहायचंही धाडस कोणी करणार नाही. पण ते स्वप्न सत्यात उतरवण्याची योजना आखली आहे आम्ही. शाहिस्ते खानाबरोबरच मोगल सल्तनतीचा माज उतरवायचा मनसुबा आहे आमचा. तुमच्या योजनांमधलं आम्हाला फारसं काही कळत नाही, परंतु ही मोहीम एखाद्या चलाख आणि पराक्रमी शिलेदाराला द्याल, हो ना?
राणीसाहेब, या सगळ्या गोष्टी तर हव्यातच, परंतु त्याचबरोबर या शिलेदाराला लाल महालाची खडानखडा माहिती असली पाहिजे आणि लाल महालातून बाहेर पडणाऱ्या चोरवाटांचं ज्ञान सुद्धा असायला हवं. असा स्वराज्याचा कडवा शिलेदार हवाय. गळ्यानं तुम्हा सगळ्यांची स्वराज्य निष्ठा आम्हाला ठाऊक होतीच, परंतु एकमेकांविषयीचा हा बंधुभाव, हे प्रेम, हा आदर आज अनुभवायला मिळाला. तुमच्यासारखे जेव्हा मर्द साथीला असतील तर एक शाहिस्ते खान काय, असे हजारो खान उभे फाडू आणि त्यांच्या रक्ताचा अर्घ्य स्वराज्य भवानीला अर्पण करू. हा बंधुभाव असाच कायम टिकून राहावा, हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना. अब हे तर टिकलच राज, पर या मोहिमेचा शिलेदार कोण होणार? शिवाजी. आम्ही स्वतः.